आचार्य बाळशास्त्री योजना जी आहे ते आपण 58 वर्षापासून लागू करणार का 60 वर्षापासून आपण लागू करतो आणि त्याचे बैठक जी आहे जवळपास 1.5 वर्ष झाले आतापर्यंत त्याची बैठक होऊ शकली नाही, कारण की जे प्रस्ताव शासनाकडे आलेले आहे त्याची स्क्रुटिनी झाली किंवा नाही आणि 1.5 वर्षापासून त्याची बैठक न झाल्यामुळे बरेचसे प्रस्ताव ते पडलेले आहे। त्यानंतर पूर्वीपासून एक परत पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भातला निर्णय आपला अजूनपर्यंत होऊ शकलेला नाही आहे। आणि एक चौथा प्रश्न, आरोग्य विमा आणि निधीचा जो काही त्याच्यात लिमिटेड आजार घेतलेले आहे त्याची व्याप्ती आपण वाढवणार का? 4 प्रश्न आहे। सभापती महोदय, आपल्या असलेल्या योजना ज्याचा उल्लेख आपण केला की जी पेन्शन योजना आहे आपली, ज्याचा उल्लेख आपण बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने ही पेन्शन योजना करतो। आपल्याला याची कल्पना आहे की आपण एक फिक्स डिपॉझिट 100 कोटी रुपये बँकेत, राष्ट्रीय बँकेत ठेवले, त्याच्या मिळणाऱ्या व्याजातून आपण ही योजना सुरू केली। त्यात वाढ करण्याची गरज आहे लक्षात आल्यावर अजूनचे 20 कोटी रुपये ठेवले आणि 120 कोटीच्या व्याजातनं आपण ह्या योजनेत पेन्शन त्या ठिकाणी देत असतो। आपल्याला याची कल्पना आहे की या पेन्शनमधनं सुद्धा ती निधी जी आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना ही 2019 पासून सुरू केल्यावर आपल्या लक्षात असं आलं की पूर्वीची जी प्रतिमाह 11,000 रुपये होती ती वाढवली पाहिजे। ती 11,000वरनं आपण 20,000 प्रतिमाह सुद्धा केली आणि त्यामध्ये 180 ज्येष्ठ पत्रकारांना 20,000 रुपयाप्रमाणे 36 लाख हा सन्मान निधी आपण त्या ठिकाणी देतो। आपल्या नियमानुसार जी समिती याची अधिस्वीकृतता करते ती समिती सुद्धा बनली आहे, ती विभागशाह सुद्धा बनली आहे। पहिला प्रश्न आपण उपस्थित केलात की याचा निकष जो आहे तो 60 वर्षाचा आहे, तो 58 वर्ष करणार का? खरं तर तो निकष असा आहे की सलग 30 वर्ष पत्रकारिता किंवा 60, तर जो पत्रकारिता 20, 22, 23, 24, 25 करेल तो 55 पात्र होईल आणि त्यामुळे ते पत्रकारितामध्ये आपल्याला बदल आता नाही, म्हणूनच तो बदल आपण आज प्रस्तावित करतोय की 30 वर्ष किंवा 60, विच एव्हर इज लेसर, असा या समितीशी चर्चा करून आपण तो निर्णय करू, म्हणजे त्याची व्यापकता वाढू शकेल। ते त्या समितीसमोर आणि या बैठकीमध्ये ज्याचा उल्लेख मी मगाशी केला त्यामध्ये आपल्या कर्तव्य पहिला प्रश्न आपला आहे। दुसरा, बैठका वेळेवर होणं, दर 2 वर्षात ही यादी पुनर्तपासणी केली पाहिजे, हा नियमच आहे। तरी आपण प्रश्न उपस्थित केला तो खरं मानून या बैठका वेळेवर होण्यासाठीचे निर्देश त्या ठिकाणी देण्यात येतील। नाही म्हणून 2 वर्षात एकदा करायला नसेल झाली तर करू आणि तसे निर्देश आपण त्या ठिकाणी देऊ। तिसरा विषय आपण म्हणाला तो संरक्षणाचा कायदा, या विषयावर गृह खात्याचा हा विषय खरं तर आत्ता याच्यात मी उत्तर देऊ शकणार नाही, संबंधित विभागाची चर्चा करू आणि त्या विषयामधला जो निर्णय होईल तो आपल्या सगळ्या सदस्यांना कळवण्यात येईल। आपल्या मंडळाने काय काय केलं पाहिजे, ज्याच्यात आपण आरोग्याचा विषय उपस्थित केला, तर आपल्याला माहिती आहे की केंद्रीय कायदा आपला जो सामाजिक सुरक्षा संहिता 2020 हा 29 सप्टेंबर 2020 रोजीच्या अधिसूचनेनुसार 6.1 मध्ये आणि 6.9 प्रमाणे कलम महाराष्ट्र असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा मंडळ हे गठीत करण्याला आता आपण पात्र झालो आणि त्यामध्ये केंद्रीय कायद्याप्रमाणे लाईफ डिसॅबिलिटी, हेल्थ अँड मॅटर्निटी बेनिफिट, ओल्ड एज प्रोटेक्शन, एज्युकेशन, any other benefit as may be determined by the central government, provident fund, employment injury benefit, housing, educational scheme for children, skill upgradation of workers and old age homes, या सगळ्याचा अंतर्भाव करण्याचा अधिकार या मंडळाला आहे।